नीट परीक्षा घोटाळा आणि पेपरफुटीच्या प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळलेली असताना आता लातूर पॅटर्नसाठी प्रसिद्ध असलेल्या लातूर शहरातही याविरोधात मोठा जनक्षोभ पाहायला मिळत आहे। नीट परीक्षा घेणारी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी, या मुख्य मागणीसह लातूरमधील खासगी शिकवणी वर्गांवर शासकीय नियंत्रण ठेवण्याची मागणी करत आज समस्त लातूरकरांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना जाहीर निवेदन देण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना आंदोलक प्रतिनिधींनी सांगितले की लातूर हे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते, परंतु काही ठराविक क्लासेस आणि भ्रष्ट यंत्रणेमुळे इथल्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा झाला आहे। प्राथमिक स्वरूपात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे, मात्र आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास संपूर्ण लातूर जिल्हा रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करेल। या निवेदनामुळे आणि लातूरकरांच्या आक्रमक भूमिकेमुळे आता प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून शासन यावर काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। एकमत डिजिटलकरिता नितीन बनसोडे, लातूर। समस्त लातूरकरांच्या वतीनं प्रथमतः तर या नीट 2026 पेपरफुटी प्रकरणातील गुन्हेगारांचा जाहीर निषेध आणि लातूरकर म्हणून आम्ही पहिली मागणी यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी, परंतु तत्पूर्वी आमच्या ज्या नीट 2026 मधल्या लेकरांचं नुकसान होत आहे, 21 जून 2026 ला ही लेकरं परीक्षा देणार आहेत, यांचं मानसिक खच्चीकरण झालं नाही पाहिजे, यांचं काहीतरी सोय लागली पाहिजे, यांना मानसिक आधार मिळाला पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांना कुठलीही मदत मिळत नाही त्या मदत त्यांना दिली गेली पाहिजे। त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे गाईड्स, नोट्स, परीक्षा या सगळ्या बाकी क्लासेसवाले तथा महाविद्यालयीन लोकांनी मोफत आणि वेळेत तत्परतेने दिले पाहिजेत असं आवाहन आम्ही करू। जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलंय की नीट 2026 ची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना, विशेषतः मोठेगावकर आरसीसी क्लासेसच्या विद्यार्थ्यांची सोय करावी, शैक्षणिक पुनर्वसन करावं, त्यांचं शैक्षणिक शुल्क 2027 साठी भरलेलं प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचं परत देण्यात यावं, कारण का तर ते प्रवेश आता रद्द होतील। याच्यामधले जे गुन्हेगार आहेत त्यांना कडक शासन व्हावं। NTA ही जी देशव्यापी जी संस्था आहे जी नीटचं आयोजन करते त्या संस्थेची बरखास्ती व्हावी, सर्व सदस्य बरखास्त केले जावेत आणि यामध्ये इतर कोणी दोषी असतील, लाभार्थी असतील, वेगवेगळे लोक जर याच्यामध्ये गुंतलेले असतील तर याच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी व्हावी आणि कठोरातली कठोर म्हणजे अगदी यांना मृत्यूदंड द्यावा अशा पद्धतीची कार्यवाही यांच्यावरती व्हावी अशी मागणी आम्ही केलेली आहे। कारण काही हजारात नव्हे तर लाखात विद्यार्थी आणि पालक आणि सोबतच लातूर महाराष्ट्रसह या भारत देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचं काम या काही शिक्षणातील गुन्हेगारांनी केलेलं आहे असं आमचं मत आहे। कारण आपण पाहिलं की क्लासेसच्या ह्या एक 10-12 वर्षामध्ये की क्लासेसमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढले, ड्रग्स मिळालेत, त्यानंतर जो त्या ठिकाणी क्लासेस आहेत, महत्त्वाचं म्हणजे तो इंडस्ट्रीज एरिया आहे की ते अतिक्रमण आहे, न्यायालयाचे आदेश आहेत ते अतिक्रमण जमीनदोस्त करा, परंतु इथलं प्रशासन आणि राजकीय वदरास्ता असल्यामुळे ते प्रशासन कुठलेच पावलं उचलत नाही। आम्ही प्रथम तर म्हणून की ते त्या ठिकाणी बुलडोजर लावून ते सर्व जे क्लासेस आहेत अनधिकृत ते सर्व त्या ठिकाणी जमीनदोस्त करा आणि जे इथून पुढे जे गुन्हेगारीचे हे जे तिथलं साम्राज्य आहे त्याच्यावर कठोर नियंत्रण त्या ठिकाणी लागलं गेलं पाहिजे, जेणेकरून यातून शिक्षण माफिया, भूमाफिया त्या ठिकाणी तयार होणार नाहीत आणि ह्याच्यावर पूर्ण इथल्या राजकीय, मग ते खासदार असतील, आमदार असतील, ते कुठल्याही पक्षाचे असो, त्यांचं नियंत्रण त्यांच्यावर असलं पाहिजे, ना की वदर असतं। असं होऊ नये की त्या ठिकाणी सर्वच लातूरकर मिळून त्या ठिकाणी परत त्यांचं नायनाट करायची वेळ लातूरकरावर येऊ नये।